मोहनजी भागवत त्यांना मी विनंती केली की कृपया आपण या, आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, येतोय, वेळेवर येतोय आणि दुसऱ्या काहीही अटी नाहीत. तर आमची एक ती लहानशी अट आहे त्यांना एक, की त्यांनी आता आपलं जागरण उठून हार घालून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. आजचे जे पारितोषिक विजेते आहेत त्या सर्वांनी काहीही अडचण न व्यक्त करता, काही अडचण पुढे न करताना आमच्या पत्राला होकार दिला आणि खूप लांबून लांबून ते आलेले आहेत. तर मी त्यांच्या मनपूर्वक आभार मानतो आणि उषाताईला विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचं स्वागत करावं. मी जर सुरुवातीला नाव घेतलं ते प्रथमेशचे सर्व श्री अभिलाषजी प्रभाळकर, मी यांना विनंती करतो की त्यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचं स्वागत करावं. आपण पाहता आहात श्री वैजयंतीमाला बालीजी, आमिर खानजी, त्यांच्यानंतर कपिल देवजी, त्यानंतर डॉक्टर विश्वनाथ कराड सर, सुश्री कौशिकी चक्रवर्ती, मान्यवर डॉक्टर विजया राजाध्यक्ष, डॉक्टर उदय निरगुडकर सर, सुनील बर्वेजी, सावली या संस्थेसाठी श्री किशोर देशपांडे आणि आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रायोजक आणि सहप्रायोजक भारत पेट्रोलियमसाठी नाटेकर साहेब, NEP साठी जयंत मस्कर साहेब. धन्यवाद प्रभावळकरजी. आता कार्यक्रमाला सुरुवात होते. तर निवेदनाची सारी सूत्र मी श्रीखंडे यांच्या हाती येतो. सोनाली श्रीखंडे. कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं एक छोटीशी विनंती करते. आपण सर्वजण आपल्या जागीच उभं राहूया. अगदी एक पाळून या दोन्ही जीवलगांच्या प्रती आपण श्रद्धांजली अर्पित करूया.
आपले आभार. कृपया आसनस्थ व्हावे. सालापर्यंत मंगेशकर कुटुंबियांतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या या सोहळ्याला आता 1989 नंतर मास्टर दीनानाथ स्मृती संस्थांचं माध्यम प्रायोजक म्हणून महाराष्ट्र टाइम्स यांचं आम्हाला सहकार्य आयोजनात लाभलेलं आहे. समाज जीवनातल्या विविध क्षेत्रात गौरवपूर्ण कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तिमत्वांना या सोहळ्यामध्ये पुरप असतं. यावर्षी या 2 गोष्टींबरोबरच मास्टर दीनानाथ यांच्या जीवनदर्शनावर आधारित एक दुर्मिळ छायाचित्रांना नटलेली डायरी रोजनीशी वासरी ही देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि आठवण म्हणून ती आज या सर्व पुरस्कार विजेत्यांना दिली जाणार आहे. आपण जर आपल्यासोबत ही डायरी आठवण बाहेर विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे. पुरस्कार वितरणाच्या या कार्यक्रमामध्ये या सगळ्या उत्साही उपस्थितीमध्ये आणि लताबाईंसारखी अध्यक्षांची परवानगी असेल तर मी पुरस्कारार्थींची नावे पुकारते. सर्वप्रथम आपण इथं बोलत आहोत शास्त्रीय संगीत विशेष गुणवत्ता पुरस्कारासाठी आज चक्रवर्ती यांना. भावपूर्ण गायकी की समझ और शास्त्रीय संगीत पर अडिग निष्ठा ये कौशिकी चक्रवर्ती जी के रूप में. शास्त्रीय संगीत की साधना में सदा ही लीन पंडित अजय चक्रवर्ती और सुश्री चंदना चक्रवर्ती के दंपति के घर इनका जन्म हुआ. माँ, पिताजी, गुरुजन और श्रुतिनंदन म्यूजिक स्कूल जैसी संस्थाएं इनकी सांगीतिक जीवन का अटूट हिस्सा है. अपने कला क्षेत्र का विस्तार करने हेतु पुरस्कार के स्वीकार स्वरूप कौशिकी जी हम दीदी प्रणाम. सबसे पहले आप सबको मंच पे उपस्थित यहाँ पे सब गुरुजन गुणीजन मेरे बहुत बहुत प्रणम्य जितने भी सीनियर्स ऑडियंस में हैं और स्पेशली मेरे पिताजी, मेरे गुरु, मेरी माँ, मेरी दादी आज आई हुई है. उन सबको मेरा बहुत 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 प्रणाम. आज मैं बिल्कुल कुछ कहने की हालत में नहीं हूँ और सिर्फ एक ही चीज़ कहना चाहती हूँ कि आज यहाँ बैठ के जैसे फिल्मों में फ्लैशबैक होती है. सॉरी आमिर जी, आई एम टॉकिंग अबाउट फिल्म्स इन फ्रंट ऑफ यू. बट जैसे फिल्मों में फ्लैशबैक होती है, सो आई वाज रिमेम्बरिंग कपल ऑफ थिंग्स. मैं बहुत छोटी थी, एकदम बच्ची थी और हिंदुस्तान के और दुनिया भर के सारे हिंदुस्तानी बच्चों की तरह लता मंगेशकर जी और आशा भोसले जी के गाने गाती थी. और मेरी माँ ने मुझे कहा था एक छोटा सा मंदिर अपना बनाने का और उन्होंने कहा था कि जो भी देवी देवता आपको पसंद है उस मंदिर में रखें और अगरबत्ती से दिए से उनकी आरती करें. तो आई विविडली रिमेंबर माई मंदिर
एक बाल गोपाल की मूर्ति थी और 2 फोटोग्राफ्स थे जो कि एक्चुअल फोटोग्राफ्स नहीं थे। उस ज़माने में कैसेट होती थी तो कैसेट के इनले कार्ड्स थे। On the 2 sides of my Bal Gopal was Lata Mangeshkar ji's photograph and Asha Bhosle ji's photograph.